जाते सलामीची जोडी खेळपट्टीवर टॉस हरल्यानंतर दिनकर पाटील स्मृती संघाची सलामीवीर वैभव पाटील आणि हर्षल म्हात्रे षटकातील पहिला चेंडू यावर मात्र ड्राईव्ह केलेला आहे स्टेट टू शॉर्ट मिड विकेट आणि त्यावर एक धाव वैभवने पूर्ण केली. फुटवर्क तेवढं जुळलं नव्हतं पण वैभव पाटील आणि हर्षद म्हात्रे हे दोन फलंदाज खूप महत्त्वाचे आहेत दिनकर स्मृतिक मोरीगाव या संघासाठी. मागच्या सामन्यामध्ये दोघांची चांगली पार्टनरशिप आपण पाहायला मिळाली पण त्यानंतर इतर फलंदाजांना त्यांच्या पार्टनरशिपचं मोल टिकवता आलं नाही. त्यामुळे हे दोन फलंदाज दिनकर स्मृती मोरीगाव या संघासाठी खूप महत्त्वाचे असेल. पण तितकाच चांगला खेळ मागच्या सामन्यामध्ये प्रिन्स यादवचा सुद्धा आपण पाहिलेला आहे. त्यामुळे पहिल्या क्रमांकाचं षटक अकबरने प्रिन्सला दिलंय. प्रिन्स पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. लेफ्ट आर्म पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचं होतं चेंडू मात्र ते शॉर्ट कव्हरला आणि त्यावर एक धाव हर्षद पूर्ण करतोय आपलं खातं उघडतोय. धावसंख्या झालेली 2. ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. बॅटची टॉपेज घेऊन बॉल कव्हर झोनमध्ये लँड होईल. थोडासा दूर पडला होता कव्हर क्षेत्ररक्षकापासून त्यामुळे थोडंसं हायसं वाटलं असावं हर्षद म्हात्रेला. दरम्यान 2 सिंगल पहिल्या 2 बॉलवर धावसंख्या 2. प्रिन्स पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. लेफ्ट आर्म स्वीप करायचं होतं अपील केलं जात आहे. लाऊड अपील मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. पायावर आदळते मात्र जोरदार अपील केलं जात आहे पण मात्र पंच अजित म्हात्रे यांच्यावर कुठल्याही प्रकारे प्रभाव नाही आहे. अकबर रेफरलच्या अपेक्षित होता पण अकबरला सुद्धा ठाऊक आहे की LBW आणि बॅटची एज त्यासाठी रेफरल नाही आहे. खरं तर बॉल लेग स्टम्पच्या बाहेरसुद्धा टप्पा घेत सरकला होता बॅटरच्या दिशेनं. कदाचित तो देखील पॉईंट लक्षात घेतला असावा. दरम्यान चांगली वापसी चांगलं गती परिवर्तन प्रिन्स यादवचं. प्रिन्स यादव यावेळेला पुन्हा अगदी डाव्या एसटीच्या थोडं बाहेरून चेंडू जातोय आणि पंजांचा इशारा वाईड बॉल. थोडंसं सुरुवात अडखळत फलंदाजांच्या बाबतीत देखील पाहायला मिळाले पण प्रिन्स यादव सुद्धा आता थोडासा गडबडलेला आहे. कारण लेफ्टी बॉलर जेव्हा बॉलिंग ट्रॅकवर येतो जेव्हा अराउंड द विकेट रायटी बॉलर टाकतो राईट हँडेड बॅटरसाठी थोडा ॲडव्हान्टेज असतो आणि तोच ॲडव्हान्टेज त्याचा पाहायला मिळाला. बॉल लेग स्टम्पच्या बाहेरून एक्स्ट्रा रन मिळाले. प्रिन्स स्वीप करण्याचा प्रयत्न ओव्हरपिच चेंडू होता. सातत्याने प्रयत्न होते ऑन साईडला स्वीप करण्याचा पण तो मैदान फार मोठं आहे. आउटफील्ड फास्ट आहे. तुम्ही जर गॅप शोधली तर सगळ्या मैदान सगळ्या बाजूने तुम्ही धावा वसूल करू शकता. गवळी सर मेरिटवर खेळणं आवश्यक आहे. एकतर बॉलर अँगलचा यूज करतो आणि तुम्ही बॅटचा फेस स्क्वेअर लेगला क्लोज करतायत तर कॉन्टॅक्ट होण्याची शक्यता कमी आहे. कॉपीबुक स्टाईल बॅटिंग आवश्यक आहे दिनकर स्मृती खोरीगाव संघाकडून वैभवची. याला मात्र चांगला फटका ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र प्लेसमेंट इतकंसं चांगलं नाही कारण डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन आहे. एकच धाव मिळेल. लॉंग ऑफ नाही आहे लॉंग ऑन नाही आहे पण वाईड ऑफ लॉंग ऑफ आहे आणि काऊ कॉर्नर आहे. त्याचमुळे क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी सेट केलेले आहेत त्या ठिकाणी स्ट्रोक एक्झिक्यूट होत आहेत. त्याचमुळे फक्त एक धाव मिळाली या स्ट्रोकवर. आतापर्यंत 5 चेंडूचे हाताळणी प्रिन्सने केले. विकेट नाही मिळवले पण सुरुवात चांगली होते शौर्य वॉरियरची. बिनबाद 4 दिनकर स्मृती मोरीगाव. प्रिन्स पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. यावेळेला मात्र पोल आणि पॉवरफुल पंचांचा काय इशारा ते पाहूया. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार. नाही आहेत. हर्षद आणि वैभवला माहिती आहे की या डावाला कसं खेळायचं आहे. दुपारच्या सत्रामध्ये हवेचा प्रभाव कुठल्या एंडला आहे त्या एंडने चांगला खेळ होऊ शकतो म्हणून कदाचित पहिल्या षटकामध्ये थोडा सावध पवित्र फलंदाजांनी घेतला. यस खरं तर विकेट्स कुठलाही गेलेले नाही ही सुद्धा एक जमेची बाजू आहे. 8 धावा झालेल्या आहेत आणि सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर आहे. हर्षल कशा प्रकारे कामगिरी करतोय पाहायचं. हर्षल लवकरच चतुर्भुज होणार आहे अशी बातमी आहे. सेकंड ओव्हरसाठी आपण येतोय आणि बॉलिंग ट्रॅक बॉलर आता प्रिन्सच्या जागेवर पाहायला मिळणार आहेत. न्यू बॉलर इन इज अबुतला खान.
अवे फ्रॉम द बॉडी स्लाइस करण्याचा प्रयत्न, शतरक्षक पॉईंटचा बॉलला फॉलो करताना थोडासा कमी पडला. बॅकअप असल्यामुळे या 2 धावा तर मिळत आहेत. पाहूया तिसरीसाठी प्रयत्न केले जातील, कारण अजूनही तो चेस कंप्लीट झाला नव्हता. स्लाइस केलं, कॅज्युअल अप्रोच क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळाला आणि त्याचमुळे या 3 धावा मिळालेल्या आहेत दिनकर स्मृती मोरीगाव या संघाला. धावसंख्या डबल डिजिटमध्ये, बिनबाद 11. खरं तर चेंडू पडल्यानंतर थोडा बाउन्स झाला होता आणि स्लाइस केलं होतं पॉईंटच्या दिशेने. चेंडू मात्र डीप बॅकवर्ड पॉईंट सीमारेषेच्या जवळ गेला होता आणि त्यावर 3 धावा पूर्ण होत आहेत. आवरून खेळ खेळला जातोय. खरं तर स्वतःच्या विकेटला वाचवून खेळ खेळला जातोय. वैभव पाटील आणि हर्षद म्हात्रे या दोघांची एक चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी आपण पाहतोय. 7 चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि 7 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 11. आणि म्हणूनच मी म्हणालो होतो ना की मागच्या सामन्यात ज्या काही चुका आपण केलेल्या आहेत त्या चुका या सामन्यात घडू नये ती शहानिशा प्रत्येक खेळाडू करतोय. अबुदुल्ला खान बॉलिंग ट्रॅकवर पहिल्या चेंडूवर त्यांनी 3 धावा खर्च केलेल्या आहेत. अकबर सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतो. त्याला माहिती आहे या 2 फलंदाजांचा अप्रोच कसा आहे, कम्फर्टेबल कुठल्या झोनमध्ये ते असतील, त्यासाठी क्षेत्ररक्षणामध्ये बदल सातत्यानं अकबर करतोय. अबुदुल्ला खान पुढचा बॉल, जागा बनवली, एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज आणि कॉट अँड बोल्ड. फलंदाज होतोय पहिला बाद. हर्षदचा खेळ संपला. दिनकर स्मृती मोरीगावला पहिला धक्का. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीने आपण माहिती आहे की 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता आणि बरोबर 27 एप्रिल 1645 रोजी म्हणजे वय वर्ष 16 यावेळेला मात्र रायरेश्वराच्या मंदिरात हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ त्याने घेतली होती. निवडक मावळे सोबत होते. साजी कंक असतील, बाजी पासळकर असतील, त्याचबरोबर तानाजी मालुसरे असतील, सेलार मामा होते, सूर्याजी मालुसरे यांच्या समवेत ही शपथ घेतली होती आणि ते पूर्ण करून दाखवलं. 1674 मध्ये राज्याभिषेक झाला आणि दाखवून दिलं की जाणता राजा, रयतेचा राजा काय. आणि आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. आमचे डीजे मॅन सुद्धा खूप चांगल्या धूनमध्ये मध्ये दाखवत आहेत, आठवण करून देत आहेत की आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. तर नवीन बॅटर हर्ष पाटील स्ट्रायकरला आपण पाहणार आहोत. वैभव पाटील 5 वर खेळत आहे. 100च्या स्ट्राईक रेटने अबुदुल्ला खान याच्या खात्यात विकेट जाते. दुसऱ्या षटकातच विकेटचा शोध पूर्ण झालेला आहे शौर्य वॉरियर्सचा. दिनकर स्मृती मोरीगाव संघाकडून जास्तीत जास्त धावांची अपेक्षा आहे. पाहूया या ठिकाणी ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कशा पद्धतीनं खेळ फलंदाजांच्या वतीनं मिळतोय. अबुदुल्ला खान यांनी मात्र चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आणि चॅलेंज ॲक्सेप्ट करताना हर्षदचा विकेट त्यांनी मिळवला आणि पार्टनरशिप जी बनत होती त्या पार्टनरशिपला ब्रेक लावण्याचं काम केलंय. ऑस्टनच्या बाहेरचा बॉल सरकले आणि त्यानंतर ऑन साइडला टर्न केलाय बॉलला. बॉल जाईल 1 बाउन्स घेऊन सीमारेषा पार. काऊ कॉर्नर क्लिअर, चौकार, 4 धावा. ने तडाखा दिलेला आहे. अराउंड ऑफ स्टंप खेचून मारलेला आहे आणि सरळ काऊ कॉर्नर क्लिअर केलेला आहे. 4 धावा मिळत आहेत. चला नवीन बॉल द्यायचा आहे, कारण 2 षटकांच्या अगोदर जर बॉल हरवला किंवा बॉल क्रॅक झाला तर तुम्हाला नवीन बॉलच प्रोव्हाइड करण्यात येईल. ती सूचना मी अगोदरच दिली होती. तर आता नवीन बॉल प्रोव्हाइड केला जातो. हर्ष पाटीलच्या पहिल्याच बॉलवर चौकार प्राप्त केलेला आहे आणि त्याचमुळे मागच्या बॉलवर जी विकेट मिळाली होती गोलंदाजाला त्याचा आत्मविश्वास जो वाढत होता त्या आत्मविश्वासाला चॅलेंज केलेलं आहे या चौकाराने हर्षच्या. आणि दिनकर स्मृती मोरीगाव हा संघ आता पोहोचतोय 15 धावा 1 गडी बाद. अबुदुल्ला खान एका चांगल्या इंटेंटने गोलंदाजी करतोय, त्यात तिळ मात्र शंका नाही आहे, पण तितकाच पॉझिटिव्ह अप्रोच, अटॅकिंग अप्रोच हर्ष पाटीलचा आहे. तेच मागच्या स्ट्रोकवर पाहायला मिळालं. पुढचा बॉल अबुदुल्ला. ओ बॅटची टॉपेज पुन्हा एकदा अबुदुल्ला खान डाऊन दी बॉल, कॉट अँड बॉल. दुसरा धक्का या षटकातला. अबुदुल्ला खानच्या नावावर दुसरा विकेट. दिनकर स्मृती मोरीगावला दुसरा धक्का.
हे राज्यगीत आहे, अधिकृत राज्यगीत आपण ऐकलं. नक्कीच त्याचं देखील आता मूल्य सगळ्यांना माहितीच आहे. पूर्ण एक एक कडव्यामध्ये महाराष्ट्राची इत्थंभूत परंपरा आणि सर्व जे परिसर आहेत, परत ज्या ज्या नदी नाले आहेत, त्या सर्व गोष्टींचा आढावा उल्लेख या महाराष्ट्राच्या राज्यगीतामध्ये केला गेलेला आहे. नाही, डेफिनेटली, कारण आपण महाराष्ट्र गीत ऐकलं आणि महाराष्ट्रातील एक नामवंत स्पर्धा आपण पाहतात, KPL कार्बन प्रीमियर लीग 2025. 15 धावा 2 गडी बाद. हर्ष पाटीलला सुद्धा परतावं लागते. 4 धावा करत असताना एक चौकार त्यांच्या खात्यामध्ये होता. अबुतला खान यांनी 2 विकेट मिळवलेले आहेत आणि आतापर्यंत त्याचा जो अप्रोच आहे, अकबरचा जो इरादा होता, तो इरादा अबुतला खानने पूर्ण केलेला आहे. दरम्यान बॉल वाईल्ड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल होतोय. व्हाईट बॉलची 1 धाव मिळेल. धावसंख्या पोहोचते 16. 2 गडी बाद. दिनकर स्मृती मोरेगाव. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जाणाऱ्या चेंडूला खरं तर स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅटरने बॉलचा संपर्क झाला नाही. खूप जास्त दूर असल्यामुळे कदाचित त्यांचा उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, तो प्रयत्न पूर्ण झाला नाही. यावेळेस ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ निवडला होता आणि वाईल्ड लाईनच्या आतून बॉल ट्रॅव्हल झालाय. येतोय हा डॉट बॉल. चांगला खेळ. आउटसाईड द ऑफस्टम्प अटॅक अबुतला खानचा सातत्याने आपण पाहतोय. नाही, डेफिनेटली सातत्याने उजव्या यष्टीच्या बाहेर थोडासा मारा बघायला मिळतो अबुतला खानचा. ऑन साईडला चेंडू टाकला, त्यामुळे त्याला यश आलं होतं. झेल बाद त्याने केलं होतं. महत्त्वपूर्ण विकेट्स आपल्या संघाला मिळवून दिली होती. पुन्हा एकदा फॉलो केलं होतं. बॅटरला ड्राईव्ह केलंय. एक्स्ट्रा कव्हरला शतरक्षक पोहोचेल. बॉलवर एक सिंगल कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. थोडं सावरून खेळत आहेत हे दोन फलंदाज. अभिषेक भगत 1 वर, वैभव पाटील 5 वर. 2 षटकांचा खेळ संपला. 17 धावा 2 गडी बाद. दिनकर स्मृती मोरेगाव. 2 षटकाचा विचार जर केला तर आपण 8.50च्या सरासरीने धावा जमवलेल्या आहेत. पण आता पण पाहतोय आपण मनीष पाटील की जवळपास धावसंख्या जे आहे 50 आणि 60 आणि 65 दरम्यानचं शॉपिंग सेंटर राहिलेलं आहे. 70चा आकडा अजूनपर्यंत कोणाला पार करता आलेला नाही आहे. त्याच्यावरून कल्पना येईल की गोलंदाजी धारसुद्धा खूप चांगली आहे. गवळी सर, खरं तर आमच्या ऑर्गनायझिंग कमिटी बसलेली आहे, IP वगैरे सगळे बसले आहेत. ते देखील विचारात आहेत की आपण या मैदानावर मी 70-80 धावा पाहिलेल्या आहेत, पण कदाचित आज जो आहे तो अभ्यास त्यांचा तितका दिसत नाहीये. हा पहिला दिवस असल्यामुळे कदाचित आज 60-70, उद्या तुम्ही 80-90 जर पाहिल्यात तर आश्चर्य व्यक्त करू नका. नाही, त्याचं दुसरं एक कारण असं आहे की KPLचे जे सर्व 16 संघ आहे ना, हे संतुलित संघ आहेत. प्रत्येक संघामध्ये जवळपास पाहतोय आपण जवळ 4 ते 5 असे काही खेळाडू आहेत. ऑलराऊंडर आहेत, बॅटर आहेत, बॉलर आहेत. संतुलित संघ आहेत. एक प्रश्न मला तुम्हाला नक्कीच विचारायला आवडेल आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपण ड्रिंक्स ब्रेकमध्ये द्यायचं आहे, कारण ते प्रश्न थोडंसं जास्त मोठं उत्तर असावं. डिस्ट्रिक्ट क्रिकेट लीग आपण पाहतो, तालुका क्रिकेट लीग आपण पाहतो, ज्या ठिकाणी 16 संघच असतात. हा एक परिसर आहे चिंचोटी आणि नागले, ज्यामध्ये काही निवडक गावं आहेत. त्या गावचं क्रिकेट किती उज्ज्वल आहे त्याचं प्रमाण आपण पाहतोय. आणि त्याचमुळे इतक्या छोट्या परिसरात सुद्धा इतकं चांगलं क्रिकेट आहे की प्रत्येक संघ हा बॅलन्स आहे. ही देखील एक अभिमानाची गोष्ट आहे. आपण ती चर्चा ड्रिंक्स ब्रेकमध्ये करूयात. दरम्यान तिसऱ्या षटकाचे होते सुरुवात. धावसंख्या 17, 2 गडी बाद. येस, आपण नक्की चर्चा करू. यावर चर्चा करण्यासाठी किमान आपल्याला 5 मिनिटं तर लागतील. तितका वेळ सध्या तरी आपल्याकडे नाही आहे. तिसरं षटक प्रिन्स येतोय, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. कंटिन्यू असणार आहे. प्रिन्स यादव लेफ्ट आर्म फुल टॉस, मात्र फायदा उचलता आलेला नाही. पंचांचा इशारा, वाईट बॉल. वेग देण्याच्या नादामध्ये लाईन भरकटली प्रिन्स यादवची, पण अकबर विकेट किपर या नात्याने त्यांची भूमिका चोख अदा करतोय. वाईट बॉलची 1 रन मिळते दिनकर स्मृती मोरेगावला आणि धावसंख्या 18, 2 गडी बाद. 2 बाद 18 आपण पाहतोय. यावेळेला मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता. मात्र पुन्हा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल येतोय आणि त्याचमुळे खूप महत्त्वाच्या बाबी असतात. जेव्हा आपण स्वीप करतो, आपण हुक करतो, आपण रॅम शॉट खेळतो, फॉलिंग स्वीप खेळतो, अशा वेळेला तुमची नजर चेंडूवरची अचूक असली पाहिजे. तसं जर नसलं तर मग डॉट बॉल येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तेच पाहायला मिळालं. प्रिन्स यादव चांगला वापसीचा खेळ देतो आपल्या संघासाठी. धावसंख्या 18, 2 गडी बाद. पुढचा बॉल प्रिन्स यादव. अँगलचा वापर व्यवस्थित होता, पिचिंग प्रॉपर होती, बॉलची गती थोडी काढून घेतली होती. डॉट बॉल येतोय. चांगला खेळ प्रिन्स यादवचा पाहायला मिळतो. अभिषेक भगत स्ट्रगल करतोय. 4 चेंडू फक्त 1 धाव.
अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळते. फक्त एक धाव दिलेली आहे. ठिच्चून मारा बघायला मिळतोय. प्रिन्स यादव पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. लेफ्ट आर्म याला मात्र ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला. खरं तर खेळायचं होतं ऑफ साईडला, चेंडू मात्र जातो होतं मिड ऑनला. एकच धाव मिळेल. या आधुनिक क्रिकेटमध्ये फलंदाजांच्या अवतीभोवती क्रिकेट राहिलेलं आहे, पण काही गोलंदाज आहेत जे खरंच लक्ष वेधून घेणारी गोलंदाजी करतात. त्यातला एक गोलंदाज आपण प्रिन्स यादव यांना पाहतोय. जरी विकेट त्यांच्या खात्यात नाही आहे, पण पूर्णपणे त्याचा जो भार आहे तो उचलतोय आणि फक्त इकॉनॉमिकल राहण्याचा प्रयत्न करतोय. प्रिन्स याला मात्र शेवटच्या क्षणी स्लाइस केलं आहे. शॉर्ट कव्हरला कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हतं आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. बघा, एक संधी मिळाली तर त्या संधीवर लगेचच फलंदाज आपला अप्रोच बदलतात. या अगोदर सिंगलच त्यांना घ्यायची होती, पण क्षेत्ररक्षण चुकल्यामुळे त्यांना 2 धावा मिळाल्या. धावसंख्या पोहोचते आता 21 धावा 2 गडी बाद. हे षटक आतापर्यंत चांगलं राहिलंय, इकॉनॉमिकल राहिलं, कारण या षटकाला आपण अनालाइज केलं. 1 वाईड, 1 सिंगल, 1 डबल, 2 डॉट्स. 21 धावा झाल्या. 21. प्रिन्स आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. हा चेंडू मात्र स्वैरी चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. डाव्या यष्टीच्या बाहेरून जातोय आणि पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. जर अशा चुका होत राहिल्या तर मग जी पकड मजबूत केलेली आहे शौर्य वॉरियर्सने, ती पकड सैल होण्यास वेळ लागणार नाही, कारण फलंदाजाला तो वेळ मिळतोय. वैभव पाटील हे एक अटॅकिंग बॅटर म्हणून ओळखले जातात, जे स्ट्रायकर एंडला आहेत. प्रिन्स पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. याला पुन्हा एकदा कट केलेला आहे. शॉर्ट कव्हरला फक्त एकच धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 23. सर्कल सुद्धा क्लिअर करता येत नाही. या षटकाचा आपण आढावा घेतला तर सर्कलच्याच अवतीभोवती स्ट्रोक खेळले जात आहेत. ताकद झोकण्याचा वेळ मिळत नाही आणि म्हणूनच प्रिन्स यादवचं जे व्हेरिएशन आहे, जे परिवर्तन आहे, ज्याला आपण क्रिकेटच्या शब्दावलीमध्ये फ्रूट सलॅड बॉलिंग म्हणतो, तीच बॉलिंग आतापर्यंत प्रिन्स यादवची या षटकात पाहायला मिळाली. शेवटचा एक बॉल बाकी. धावसंख्या 23 2 गडी बाद. 23 धावा झाल्यात आणि षटकातील हा शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा टर्न बघायला मिळाला. ऑन साईडला खेळायचं होतं, गडी पोझिशनला चेंडू जातोय आणि तो पण फक्त एक धाव घेतली जाते. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे आणि ड्रिंक्स इंटरव्हल मैदानात जाणार आहे. 24 धावा 2 गडी बाद. 3 षटकाचा खेळ संपला. दिनकर स्मृती मोरीगाव. होत आहेत विदाउट आयकॉन. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पाहतोय नागले ते चिंचोटी हा परिसर केपीएलमध्ये येतोय आणि जवळपास आपण पाहतोय प्रत्येक संघामध्ये प्रत्येक गावातील जवळपास 3 ते 4 महत्त्वपूर्ण खेळाडू खेळताना दिसत आहेत. आणि आपण पाहतोय क्रिकेटची आवड असणारे लोक इथे खूप आहेत. स्पॉन्सरशिप मिळते आणि 16 संघ आणि विशेष करून पाहतोय आपण SH एंटरप्राइजेस, जी खरं तर मी म्हणणे की A1 जोडी आहे महाराष्ट्राची. हजरतभाई शेख साहेब, त्याचबरोबर संजयभाई म्हात्रे यांना सुद्धा क्रेडिट द्यावं लागेल. त्याचबरोबर KCA ऑर्गनायझिंग कमिटी आहे, यांना सुद्धा फार मोठं क्रेडिट द्यावं लागणार आहे. गवळी सर, 30 ते 35 गावं आहेत आणि त्या 35 गावांचं क्रिकेट एकत्र करण्याचं काम SH एंटरप्राइजेस KCA कमिटीने केलेलं आहे. आणि फक्त पाऊल उचलून चालत नाही, तर ते यशस्वी करावं लागतं. पहिल्या वर्षीचं यश पाहिलं हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे आणि KCA कमिटीने की या परिसरात खेळाडू आहेत. 16 संघांमध्ये खेळाडू आपण विभाजित करू शकतो, चांगलं क्रिकेट प्रेक्षकांवर आणू शकतो. तेच क्रिकेट मागच्या 5 वर्षांपासून आपण पाहतोय. वेळ किती घेतलेली आहे बघायचं आपण. 3 षटकांसाठी कारण आपण ड्रिंक्स इंटरव्हलची वेळ 16 मिनिटे. 3 षटकासाठी 16 मिनिटाची वेळ घेतलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 24. दोन बाद 24.
अभिषेक स्ट्राईकला आहे आणि नॉन स्ट्रायकर यांना वैभव सलामीवीर. चौथं षटक आता पाहूया कुठल्या संघाच्या बाजूने जात आहे. प्रिन्स यादवने एक चांगलं स्पेल कंप्लीट केलं, 15 धावा खर्च केल्यात आणि त्या नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा अबुतलालाच बोलवण्यात आलेलं आहे, ज्यांनी 2 विकेट्स मिळवल्यात. अबुतला त्या एंडने चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी, पण यावेळेस फोर्स केला बॉलला लेट पण थेट. अभिषेक भगतच्या बॅट मधून येतोय कामन प्रीमियर लीग लॉंग ऑन क्लिअर करताना षटकार. मध्ये पहिल्या चेंडूवर प्रेशर अगदी बाजूला केलेल्या अभिषेकने सरळ लेट आणि थेट. चांगला बॉल, लो फुल टॉस ड्राईव्ह केलंय, कॉपी स्टाईल बॅटिंग पाहायला मिळते फलंदाज अभिषेक भगतची. आता त्याला रिदम मिळालेली आहे, स्ट्रोक खेळताना त्याचा तो एक नॅचरल खेळ पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट केली, वैभवला स्ट्राईकवर आणलं, धावसंख्या 31, 2 गडी बाद. षटकार लागल्यानंतर एक चांगला फटका बघायला मिळाला. कॉन्फिडन्स लुकिंग स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अभिषेकने खेळला, मात्र 1 धाव मिळाली, पण तुमच्याकडे आत्मविश्वास असायला हवा. चॅलेंज तर मागच्या षटकामध्ये अबुतला खानने दिलं होतं समोरच्या संघाला, आणि ते चॅलेंज फलंदाज एक्सेप्ट करतायत. दोन्ही फलंदाज आता सक्रिय भूमिका घेत आहेत, पण आता ताळमेळ चुकला, थ्रो चुकला, त्याचमुळे 2 धावा मिळाल्या. कारण या ठिकाणी जर थ्रो अचूक पोहोचला असता एकाच ॲक्शनमध्ये तर कदाचित अभिषेकला परतावं लागलं असतं, पण तसं घडलं नाहीये. 2 धावांची होते वाढ आणि धावसंख्या पोहोचते 33. आता मात्र 3 चेंडूमध्ये 9 धावा आल्या आहेत आणि दोन्ही फलंदाज आक्रमकता दाखवत आहेत, आक्रमक क्रिकेट खेळतायत. अबुतला ओर द विकेट, ड्राईव्ह केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक आहेत, वाईट ऑफ लॉंग ऑफला पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होते. बॉल व्यवस्थित कलेक्ट केलेला आहे, त्याचमुळे आता घाई गडबड करण्याचा इरादा वैभवचा नाहीये, अभिषेकचा सुद्धा नाहीये. धावसंख्या 34. 34 धावा झालेल्या आहेत. आपण पाहतोय की हे 4थं षटक मार्गस्थ आहे आणि मला वाटतं ह्या मॅचमध्ये सुद्धा मनीष पाटील 60 पर्यंत आकडा जाऊ शकतो. गवळी सर तेच गणित प्रत्येक संघ पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, पण या ठिकाणी 4 धावा पूर्ण होतील. 1 बाउन्स घेऊन बॉल लॉंग ऑफ सीमारेषा पार, मी नाही थांबणार, आता खेचणार चौकार आणि षटकार. येतोय चौकार, 4 धावा. संख्या पोहोचते आता 38 या आकड्यावर, 38 रन्स ऑन बोर्ड. धावसंख्येचा वेग वाढतोय. अबुतलाच्या या षटकामध्ये धावा मिळत आहेत 14. अजून एक फुल टॉस, स्वीपर कव्हरला ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत बॉलवर, एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी आता पावलं चालली होती पण ती थांबवली. 4 षटकांचा खेळ संपला. 39 धावा, 2 गडी बाद. दिनकर, स्मृती, मोरीगाव. यस, आमच्या डीजे मॅनने खूप चांगली धून लावली या ठिकाणी. आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग रायबाचं, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग रायबाचं. कोंढाण्यावर सॉरी केली होती ते गीत होतं ते. खरं तर रायबाचं लग्न बाजूला सरून कोंढाण्यावर सॉरी केली होती तानाजी मालुसरे यांनी. तानाजी मालुसरे असतील, सूर्याजी मालुसरे असतील, सेलार मामा असतील, यांनी सॉरी केली होती. खरं तर तानाजी मालुसरे त्यांनी धारात इथे पडले होते, विन मरण त्यांना आलं होतं. तर 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे 39, 39. स्मॉल स्कोर कार्ड तुम्हाला स्क्रीनच्या उजवीकडे पाहायला मिळतोय. वैभव पाटील नॉट आउट 11 अँड अभिषेक भगत नॉट आउट 15. हर्षद मात्रे बाद झाले 5 वर आणि हर्ष पटेल बाद झाले 4 वर, एक्स्ट्रा 4. 4 षटका समाप्तीनंतर 39, 2 गडी बाद. 5वं षटक फार महत्त्वाचं ठरणार आणि या षटकामध्ये आक्रमण बघायला मिळेल, कारण 4थ्या षटकामध्ये चांगल्या धावा बघायला मिळाल्या, दोघांमध्ये तालमेल बघायला मिळाला, फटकेबाजी बघायला मिळाली. तर जास्त वेळ घेऊ नका, 4 षटकं संपलेत. चला अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे पहिल्या डावातला. अभिषेक आणि वैभव अशी जोडी खेळपट्टीवर आहे दोघांमध्ये. आता मात्र एक पार्टनरशिप बघायला मिळते. अभिषेक खेळण्यासाठी सज्ज होईल आणि वैभव नॉस्टा केलेला गोलंदाजीसाठी आकाश. हुकचा फटका आणि चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
विकेटवर शॉर्ट ऑफ लेन बॉल फलंदाजाला देणं थोडंसं धोकादायक ठरतं आणि तेच पाहायला मिळालं. चौकार आलाय. यावेळेला मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न होतोय. थोडासा उजव्याच्या बाहेर चेंडू हाताळला होता. कमबॅक करतोय चौकार लागल्यानंतर. धावसंख्या स्थिर आहे 43-43. अराउंड विकेटने येताना एक तंत्र तुम्हाला व्यवस्थित जोपासावं लागतं की अँगलचा परफेक्ट यूज आणि तोच आकाशने योग्य केलाय. आकाश यावेळेला मात्र सरळ चेंडू फेकून दिलेला आहे. वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर एक दर्जेदार षटकार. थँक्यू. आणि स्मूथ करावीशी वाटते की दिनकर स्मृती मोरीगाव पहिल्यांदाच कामन प्रीमियर लीग मध्ये एंट्री घेते आणि त्याचमुळे त्यांचा देखील खेळ तितकाच चांगला दिसतोय. 5 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 55, 2 गडी बाद. अगदी 11च्या सरासरीने धावा जमवलेल्या आहेत. 55 धावा. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे आणि आता मात्र असं वाटतंय मनीष पाटील की 70 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असणार आहे. कारण पाहत्या फक्त 3 फलंदाज बाद झाले, 2 फलंदाज बाद झाले आहेत आणि दोघांमध्ये एक वेगवान पार्टनरशिप वैभव आणि त्याचबरोबर अभिषेकमध्ये. पार्टनरशिप इम्पॉर्टंट आहे. अभिषेक भगत बघा, अभिषेक भगतचा आपण खेळ पाहिला. सुरुवातीच्या पहिल्या 4 बॉलवर फक्त 1 धाव होती. स्ट्रगल अभिषेक भगतचं दिसून आलं होतं. पण कधी कधी स्वतःला वेळ द्यायचा असतो. अभिषेकने तो स्वतःला वेळ दिला. कुठलीच घाईगडबड त्यांनी केली नाही. रिस्की स्ट्रोक त्यांनी खेळले नाही. पण आता त्याचा स्ट्राईक रेट जवळपास 200चा आहे. 16 चेंडूमध्ये 31 धावा अभिषेक अग्ने आतापर्यंत बनवलेत. वैभव पाटील त्याला चांगली साथ मिळते. वैभव पहिल्या क्रमांकावर आलेत पण त्याने देखील एक कन्सिस्टंट परफॉर्मन्स दिलाय. त्याचमुळे एक चांगली पार्टनरशिप तरी विकेटसाठी पाहायला मिळते. आणि आता वैभव पाटील हे टॉप 20 बॅटरमध्ये 5 पर्वांमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचलाय. वैभव पाटील पहिल्या क्रमांकावर पोहोचलेले आहेत. 346 धावांची त्यांची खेळी मागच्या 5 पर्वांमध्ये आपण पाहिलेली आहे. तर पहिल्या क्रमांकावर वैभव पाटील. म्हणजे जतीनला त्याने मागे टाकलेलं आहे. यापूर्वी जतीन पहिल्या क्रमांकावर आरूढ झाला होता. जतीन देवळीकरला मागे टाकलेलं आहे. ही घोडदौड तर चालूच राहील पण या डावामध्ये सुद्धा शेवट कोणाचा गोळ होईल तेच आपण पाहणार आहोत. वैभव पाटीलच्या बॅटमधून क्रॉस बॅटेड स्ट्रोक, चौकार, 4 धावा. स्कोअर मध्ये 350 धावा त्याने पूर्ण केल्यात मागच्या 5 पर्वांमध्ये कामन प्रीमियर लीगच्या. पुढचा बॉल बाउन्सर चांगला होता, झोप उडवणारा होता. दरम्यान थोडासा बॉल कट झाला. ऑन साईडला आडव्या पट्टीने खेळण्याचा प्रयत्न फसला. डॉट बॉल. नाही, थोडंसं बॉडी लँग्वेजला बघितलं होतं. थोडासा फ्रंटफुटला पुढे येतो त्यानुसार हा चेंडू हाताळला होता. पडल्यानंतर चेंडू बाउन्स झाला, उसळला. रोशनची शैली थोडी ऑकवर्ड आहे. फलंदाजाला संभ्रमात टाकणारी आहे. थोडा रिलीज पॉईंट उशीर आहे आणि त्याचमुळे पहिल्या बॉलवर चौकार जरी आल्या पण त्याचा वापसीचा खेळ दिसतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स. दुसरा चेंडू सर त्याच पद्धतीने बघायला मिळाला. बाउन्स, थोडासा बाउन्स झाला होता. हवेत आणि हवेच्या सोबतीनं बॉल थेट जातोय.
काऊकॉना सीमारेषा पार. आता फलंदाज नाही थांबणार, लांबच लांब मारणार. खेचलाय षटकार, साधावा. हवा के साथ साथ घटा के संग संग अगदी वार्तालाप हवेशी वार्तालाप करता चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला होता 6 धावांसाठी. षटकार. वैभव अटॅकिंग मोड. क्रॉस बॅटेड आहे, गॅप मध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षकाने भेदून बॉल सीमारेषेच्या पार. मिळतील या धावा 4. मिड विकेट क्लिअर. चौकार. वैभव पाटील अनस्टॉपेबल. वैभव पाटील इज ऑन फायर. मला नाही थांबायचं, मला 60चा आकडा पार करायचाच आहे या इराद्याने वैभव पाटील बॅटिंग करतोय. आणि 70 पासून 1 धाव लांब आहे. शेवटचा 1 बॉल बाकी या पहिल्या डावातला आणि आजच्या दिवसातला सर्वोच्च धावफलक आपण पाहतोय. दिनकर स्मृती मोरीगाव या संघाचा. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. रोशन थोडेसे महागडे ठरलेत. शेवटचा बॉल बाकी आहे. पाहूया पुढच्या बॉलवर नेमकं काय. हवेत मैदानाच्या आतमध्ये घालतोय फलंदाज वैभव राडा आणि बोलतोय सातत्याने 6चा पाडा. धावसंख्या 75. 2 गडी बाद 6 षटकाचा खेळ संपला. डॉक्टर गवळी सर आणि मनीषजी पाटील यांचा आवाज आपण ऐकत होतात पहिल्या इनिंगमध्ये. संध्याकाळच्या सत्राला सुरुवात झाली आणि हवेचा झोत मोठ्या प्रमाणात वाढत असताना आणि जिथे हवेचा मारा तिथे षटकारांचा मारा हेच वाक्य वैभव पाटीलने दर्शवून दिलं. म्हणजेच हवेच्या झोताबरोबर चेंडू तर गेले परंतु त्याचं प्रॉपरली जे टायमिंग होतं ते अफलातून पाहायला मिळालं आणि त्या टायमिंगच्या जोरावर वैभव पाटीलने 350 धावा सुद्धा पार केल्या. गेले 4 सीझन आपण पाहिले आणि 4 सीझनमध्ये ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली आणि आता 5व्या सीझनमध्ये उतरल्यानंतर ज्याने जबरदस्त आक्रमकता दाखवली. म्हणजे सातत्य, धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन असं म्हणायला वावगं ठरणार नाही. वैभव पाटीलच्या बॅटमधून त्या धावा आल्यानंतर 36 बॉल आणि 76 धावांचं लक्ष्य आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहत आहेत कॉमन प्रीमियर लीग 2025 सीझन 5 मध्ये आपण पोहोचलेलो आहोत. पहा, कॉमन प्रीमियर लीगची हीच शिस्त आपल्याला पाहायला मिळते. म्हणून कॉमन प्रीमियर लीगचं दुसरं नाव काय आहे तर शिस्त. आणि ही शिस्त आपण पाहत आहेत. एका रांगेमध्ये सगळे खेळाडू चाललेत आणि हे दृश्य खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं. हे क्वचित आणि कदाचित आपण टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये पाहतो आणि त्याचंच एक फॉर एक्झाम्पल कॉमन प्रीमियर लीग आपण पाहत आहेत. 36 बॉल आणि 76 धावा आमच्या समवेत जोडले गेलेत. याच विभागातील एक गोड आवाज आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच या स्पर्धेचे मुख्य समालोचक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते हेमंत पाटील सर, वेलकम. आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. गुड इव्हिनिंग. थँक्यू सो मच प्रमोद. एक चांगलं टोटल उभं केलेलं आहे. असं वाटलं की 60पर्यंत जातील की नाही दिनकर पाटील स्मृती टीम. मात्र चांगली बॅटिंग केली. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये चांगला स्कोर आला. शेवटच्या ओव्हरमध्ये वैभव पाटीलने 2 षटकार 2 चौकार ठोकले आणि तब्बल 20 धावा ठोकल्या आणि 20 धाब्याने आपल्या टीमचं टोटल 75 वर नेलं आणि 76चं एक मोठं टार्गेट ठेवलेलं आहे हे मॅच जिंकण्यासाठी. शौर्य वॉरियर्स कॉमन टीम समोर. दोन्हीपंच ऑफिशियल आपण पाहत आहेत. विरल नायर सर आणि अजित म्हात्रे सर यांना आपण पाहत आहेत आणि अगोदर अमोल वेतोस्कर सरांना आपण पाहिलं. अमित गोलटकर सरांना आपण पाहत आहेत. आज प्रमोद किनी डान्सर अंपायर यांना सुद्धा आपण पाहू शकतायत.
म्हणजेच काहीतरी वेगळं करण्याची इच्छाशक्ती प्रबळ करणारे हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. 36 बॉल आणि 76 रन्स. छत्तीस बॉल 76 रन्स. पण शौर्य वॉरियर्सच्या डगआउटमध्ये आहोत. नक्कीच आपण ती चर्चा करूया. आमच्यासोबत रोशन आहेत. रोशन या. खरं तर हा डू ऑर डाय सिच्युएशनचा मॅच आहे आणि खरंच ते मिड इनिंग कॉन्फरन्स आपण पाहतोय. मिड मॅच कॉन्फरन्स. रोशन कसं पाहताय या सामन्याकडे? कारण आपण देखील एक अनुभव घेऊन या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये मी देखील वेगवेगळे रेकॉर्ड्स बनवलेले आहेत. तर एकंदरीत या सामन्याकडे पाहून काय वाटते? मध्ये 75 रन चेस करायचे आम्हाला. ते बॅट्समन आहेत. आमचा फुल विश्वास आहे. बघू आता. हा जो क्रमबदल केला अकबर पहिल्या क्रमांकावर गेले आहेत त्या क्रमबदलाचा फायदा होईल का तुम्हाला? काय वाटते? हो नक्कीच होईल, कारण तो त्यांच्या टीममध्ये ओपनरच बॅट्समन आहे. त्याला बोललो की तू तिसरा चौथा जाऊ नको, ओपनिंग कर, स्टार्ट चांगली कर, एंड चांगली होईल. चांगली मॅच पाहायला मिळेल. हो नक्कीच नक्कीच होईल. धन्यवाद. आपण होतो शौर्य वॉरियर्सच्या पेवलियन बॉक्समध्ये. पुन्हा एकदा जाऊया समालोचक कक्षामध्ये. ऐकूया आवाज पालघर भूषण प्रमोद शेडगे आणि तसेच कामण परिसरातील दिग्गज समालोचक हेमंत पाटील. सर, इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. 76 धावांचं लक्ष घेऊन उतरले दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अकबर शेखला आपण पाहतायत. लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर. गेली कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटला ज्यांनी दिलेत. कामण क्रिकेट ग्रामीण क्रिकेटमध्ये सातत्याने चांगला परफॉर्मन्स त्याचा पाहायला मिळतो. तो क्लास आज दाखवतील का याकडे लक्ष असणार आहे. शौर्य वॉरियर्स 2 वेळा चॅम्पियन्स बनणारा संघ आज थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतो. या संघर्षातून तो बाहेर निघेल का संघ याकडे लक्ष असणार आहे. पहिलाच बॉल ऑन साईडला धमाकेदार. पहिल्याच बॉलवर फेकून दिले चेंडूला. डिस्पॅच केलं आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी. टीट फॉर टॅट षटकार. शेखची पहिल्याच बॉलवर अप्रतिम जबरदस्त धमाका. बॉलला सरळ पाठवून दिलं बाउंड्रीच्या बाहेर षटकारासाठी. हे बघितलं, सुरुवात अतिशय चांगली. टीट फॉर टॅट जशाच तसे उत्तर दिलं जातंय शौर्य वॉरियर्स टीम कडून. काय फटका खेळला होता, जबरदस्त. अकुट टप्प्याचा चेंडू होता. थोडासा बाउन्स मिळाला. थोडेसे शफल झाले, हलकेसे शफल झाले होते. जास्त शफल होऊन खेळला नाही. पुन्हा एकदा हुकच्या फटक्यात आता कन्वर्ट केल्या गेलाय. त्याच क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्सने चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. 4 धावांकरता षटकारानंतर आलेला हा धमाकेदार KPL चौकार. जबरदस्त शॉट. काय सुरुवात आहे शौर्य वॉरियर्स टीमची. मोठं टार्गेट चेस करायचं आहे आणि ज्या वेळेस तुम्ही मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना अशा प्रकारची सुरुवात होणं फार गरजेची गोष्ट आहे आणि ही चांगली सुरुवात मिळून दिलेली आहे. कॅप्टन आणि आयकॉन खेळाडू अकबर शेखने पहिल्या 2 बॉलवर 10 धावा आलेल्या आहेत शौर्य वॉरियर्स टीमसाठी. अकबर शेख यावेळेला म्हणतोय 76 धावा असल्या तर काय झालं. इथे रडायचं नाही तर लढायचं आहे. मोडेन पण वाकणार नाही. याप्रमाणे मात्र खेळत असताना पाहायला मिळतोय. काय चांगला बॉडम हँडचा वापर करतोय. फुटवर्क चांगला आहे. आय कोऑर्डिनेशन अप्रतिम पाहायला मिळतं आणि टायमिंग बेमिसाल आपण पाहू शकतायत. प्रॉपरली टायमिंगच्या जोरावर खेळतोय. ऑन साईडला पुन्हा एकदा अकुट टप्प्याचा चेंडू. हुकच्या फटक्यात कन्वर्ट करणारा हा मात्र या वेळेला चेंडूला पाठवून देतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता धावांचा तहानलेला वाघ मात्र या वेळेला पाहायला मिळतोय अकबर शेख. मॅग्निफिसंट फार्मिंग. दिस इज अ ट्रिमेंडस बॅटिंग. फटकेबाजी पाहायला मिळते. पहिल्या 3 बॉलमध्ये 16 धावा आलेल्या आहेत शौर्य वॉरियर्स टीमसाठी. अटॅकिंग बॅटिंग करताना दिसतोय बॅटर अकबर शेख. सुरुवात दमदार झालेली आहे आणि विजयाच्या दिशेने वाटचाल. आपण बघितले पहिल्या इनिंगमध्ये शेवटच्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या. मात्र शौर्य वॉरियर्स ज्यावेळेस बॅटिंगसाठी उतरला पहिल्या 3 बॉलमध्ये 16 धावा आलेल्या आहेत. दमदार सुरुवात.
खूप चांगली सुरुवात पाहायला मिळते. चला टाइम स्पेंड जास्तीत जास्त करू नका, वेळ घेऊ नका प्लीज. 25 मिनिटे तुम्हाला दिलेत, त्याच्या व्यतिरिक्त 1 सेकंद जरी वर झाला तर तुम्हाला सर्कलमध्ये एक प्लेअर लगेच आतमध्ये घ्यावा लागेल. 6व्या षटकामध्ये 3 बॉलचा खेळ झालाय, 16 रन झालेले आहेत. काय सुरुवात केले नेत्रदीपक. बॉल आपण पाहिला ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं आणि हेच बेनिफिट अलीकडच्या काळामध्ये मिळत असताना पाहायला मिळतं. तुम्ही शफल वाईट जर लेफ्ट करतायत, एक्झिट करतायत तर हे गोलंदाजाला ॲडव्हान्टेज आपल्याला पाहायला मिळतं. कमबॅक केलं या 4थ्या बॉलवर नील पाटीलने. यस, नक्कीच चांगला कमबॅक केलेला आहे. ऑफस्टमच्या भरपूर बाहिट वाईट यॉर्कर केला होता यावेळेला. ऑन साईडला फटका छान आहे, परंतु इथे एलिव्हेशन तेवढं प्रॉपरली नव्हतं. यस टेकन. जबरदस्त झेल टिपत असताना पाहायला मिळतोय. भूमेश भोईर, वॉट अ कॅच, एक्सलंट फिल्डिंग. फलंदाज अकबर शेख हताश, निराश, हतबल मनाने बॅक टू द डगआउट. त्याचं रिॲक्शन पहा, त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बोलतायत. चुकीचा शॉट खेळला कारण वेळ होती, परंतु इथे फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. फटका मारण्याचा प्रयत्न, थोडासा पुढे बॉल होता, मिस टाइम शॉट. कॉर्नर वरून धावत गेला होता भूमेश भोईर. चांगलं जजमेंट केलं, चांगला कॅच गेला आणि 5 बॉलवर विकेट मिळवतोय. महत्वपूर्ण ब्रेक तो मिळवून दिला आहे तो नील पाटील याने. आणि एक महत्वाचा खेळाडू कॅप्टन अकबर शेख बात होतो शौर्य वॉरिस टीमचा. स्कोर आहे आपण बघितलं तर 5 बॉलच्या समाप्तीनंतर 16वर 1 विकेट. 16ला पहिला धक्का शौर्य वॉरियर्स टीमला आपण पाहतायत. नील पाटीलला अखेरकार सफलता मिळाली. 4था बॉल जो डॉट आला तिथे प्रेशराईज कदाचित झाले मिस्टर अकबर शेख आणि पुन्हा एकदा त्या रडारमध्ये चेंडू आला नाही आणि डिरेक्ट चेंडू मात्र भूमेश भोईरच्या हातामध्ये जाऊन विसावला. चांगले एफर्ट घेतले होते त्या कॅचसाठी, कारण म्हणतात ना आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाही आहे आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही आहे. ते कष्ट तुम्हाला घ्यावे लागतात. क्रिकेटच्या खेळामध्ये प्रचंड मेहनत घ्यावी लागते, तीव्र इच्छाशक्ती तुमची प्रबळ करावी लागते क्रिकेटच्या मैदानात. ते एफर्ट यावेळेला पाहायला मिळाले भूमेश भोईरचे. यस, नक्कीच विकास येतो. विकास भोईर बॅटिंगसाठी. शेवटचा बॉल घेऊन जाईल नील पाटील. चांगलं कमबॅक केलेलं आणि या विकेटने कमबॅक केलेला, मोठा विकेट मिळवलेला आहे नील पाटील यांनी. 16ला पहिला धक्का. चांगला बॉल ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. क्रॉस बॅटचा उपयोग केला होता. शफल झाले होते आणि सरळ चेंडू निघून जातो. विकेट किपरने थोडीशी जरूर चुकी केली. बॉल सुटला होता परंतु धाव आली नाही. चांगला कमबॅक. पहिल्या 3 बॉलचा विचार केला, 2 षटकार 1 चौकार आणि त्यानंतर जे कमबॅक केलं, मागे वळून पाहिलं नाही. नील पाटीलने स्वतःला प्रश्न विचारला, मी एक चांगला गोलंदाज आहे, मला कमबॅक करण्याची संधी अजूनसुद्धा आहे. आणि हा कमबॅक करत असताना आपण पाहत आहेत आमच्या ऑनस्क्रीनवर सागर माळी या ठिकाणी याच विभागातील एक चांगले समालोचक आहेत आणि आमच्या या ऑनस्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटमध्ये समालोचन त्यांनी केलेलं आहे आणि आज संपूर्ण दिवस या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमच्या व्यासपीठावर सचिन घाग यांना सुद्धा आपण पाहू शकाल. देवेंद्र भोसकर साहेब यांना आपण पाहत आहेत. संजय भाई म्हात्रे यांना आपण पाहू शकाल. देवेंद्र भोसकर साहेब यांचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण पाहत आहेत. 16वर पहिला धक्का. हेमंत पाटील सर आपण पाहिलं तर यावेळेला संजय भाई म्हात्रे यांना आपण पाहू शकाल. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आणि अगदी चांगली फिटनेस, स्लिम अँड स्वीट आपण पाहत आहेत. त्यांचं सुद्धा आणि त्यांचे सुपुत्र सुद्धा त्या ठिकाणी एन्जॉय करत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला दिवस आहे आज KPLचा. जबरदस्त उद्घाटन सोहळा आपण बघितला आणि ही 4थी मॅच आहे. लुझर टीममध्ये मॅच आहे आणि या टीममधून जी टीम जिंकेल ती 3ऱ्या मॅचमध्ये पराजित टीम आहे त्या जोडीला खेळताना आपल्याला दिसेल. आणि महत्त्वपूर्ण मॅच आहे दोन्ही टीमसाठी. आणि जर आपण शौर्य वॉरिस टीमसाठी बघितलं तर सर्वात महत्त्वपूर्ण मॅच आहे. शौर्य वॉरिसचा जर आपण विचार केला तर या मागच्या 4 वर्षामध्ये 2 वेळा चॅम्पियन आहे आणि ही मॅच जर हारली तर क्लीन वॉश मिळेल आणि कुठलीही टीम क्लीन वॉश घ्यायला तयार नाही आहे. दोन्ही टीम 100% एफर्ट देताना दिसतील या मॅचमध्ये. हे बघू शकतो आपण. रिजवान अँड प्रकाश तुंबडा आपल्याला दिसतात स्क्रीनवर. पहिलाच बॉल यावेळेला आपण पाहत आहेत. लेफ्ट केलं होतं, एक्झिट केलं होतं मिस्टर विकास भोईर. एका साईडला आकाश वाघला आपण पाहत आहेत. गोलंदाज भूमेश भोईर, प्रकाश तुंबडा वाट पाहत आहेत कधी बॅटला धार लावून
मात्र मैदानाच्या आतमध्ये स्माईल पहा, एक सुंदर स्माईल, गोड स्माईल अमित कामडकर यांच्या जोडीला. यावेळेला टप्पा पडल्यानंतर हा चेंडू खूपच बाहेर निघणारा होता. एक रन पुन्हा एकदा सातत्याने दाखवलं जातंय. आमचा हा VIP डाईस आहे. 17 रन 1 विकेट आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय. लेग कटर बॉल होता, ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर हा बॉल गेला. वाईटचा इशारा होतो. पंचांचा एक अतिरिक्त धाव मिळते. धाव संख्या जाऊन पोहोचते 17वर. भूमेशने सुद्धा चांगली गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये केली होती. हो अगदी योग्य. यावेळेला योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत असताना काय एक्झॅक्टली होतंय, मात्र मध्ये येत आहेत गोलंदाज आणि त्यामुळे पंचांना थोडासा त्रस्त व्हावं लागतं. या आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहेत, 5 कॅमेरासहित ही स्पर्धा कव्हर करतोय. आपल्याकडे क्वालिटी दर्जाचे पंच आहेत, त्यामुळे नो इश्यूज. तर आपण वेळ घेतोय आणि अमित गोलटकर सर या ठिकाणी चेक करतील. डिसिजन पेंडिंग आहे. स्लो मोशनमध्ये आपण पाहत आहेत. हे टेनिस क्रिकेट .inची हीच खासियत आहे. वेगवेगळ्या अँगलने मात्र चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. लाईव्ह टेलिकास्ट सुपर पाहू शकाल. हे बघू शकतो आपण. थोडासा बाहेर बॉल होता. शफल जरूर झाला, मात्र जास्त बाहेर आहे की नाही. दुसरी रिटर्न क्रीज आहे, त्याच्या बाहेर जर बॉल असेल तर नक्कीच वाईट दिला जाईल. पंच आहेत घोलपकर सर, जे TV अंपायर आहेत. या मॅचमध्ये काय डिसिजन असेल अंपायरचा चेक केला जाईल. महत्त्वपूर्ण डिसिजन, क्रुशियल मुवमेंट आहे दोन्ही टीमला, कारण करव या मरूच्या स्थितीमध्ये आहेत दोन्ही सुद्धा टीम. तर या मॅचमधून जी टीम हरेल तिला क्लीन वॉश मिळेल आणि या KPL मधून बाहेर जाईल. 1 वर्ष पुन्हा एकदा वाट बघायला लागेल तुम्हाला KPLची. हो डेफिनेटली. यावेळेला आपण पाहत आहेत पंच वेळ घेत आहेत, कारण या खूप क्रुशल मुवमेंट असतात. एक एक बॉल खूप महत्त्वाचा असतो. डिसिजन फेअर असणं फार गरजेची गोष्ट असते आणि त्यामुळे अमोल वेतोस्कर सरांना सुद्धा यावं लागतं. थोडीशी तसदी घ्यावी लागते. आमचा जबरदस्त अंपायर पॅनल आपण पाहू शकाल. 17वर 1 धक्के आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. शाहरुख शेख यांना आपण पाहत आहेत. वन ऑफ द बेस्ट कॅमेरामॅन बाय टेनिस क्रिकेट .in. कारण पोमनमध्ये ज्या वेळेला हेमंत पाटील सर आपण 2016 आय थिंक सो जय महाराष्ट्र चषक पोमन आपण जी कव्हर केली होती आणि त्यावेळेला शाहरुख शेख यांचं आगमन या विभागामध्ये झालं होतं आणि त्यानंतर मात्र आता पुन्हा एकदा शाहरुख शेख जॉईंट होत आहेत. वाईट बॉल. येस, वाईट बॉल. वाईटचा इशारा आहे. पंचांचा एक अतिरिक्त रन आणखीन टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल. तर स्कोर जाईल स्कोर बोर्डवर 18 रन्स 18. आतापर्यंत 2 वाईट टाकलेले आहेत गोलंदाज भूमेश भोईर यांनी. सुंदर ट्रॉफी. हा बॉल लेफ्ट केला होता. यस, वाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. वाईट यॉर्कर करण्याच्या प्रयत्नात हेमंत पाटील सर जरूर गोलंदाज भूमेश भोईर जात आहेत, परंतु ही सुंदर लेंथ अँड लाईन पाहायला मिळते. यस, नक्कीच ही ट्रॉफी दाखवली होती आपण. जी रोटेशनल ट्रॉफी आपण बघतो, जी स्पॉन्सर झालेली आहे आणि श्री छोट्या भैया रामचंद्र गुप्ता यांच्याकडून स्पॉन्सर झालेली ही ट्रॉफी आहे. बॉल आपण पाहिलात आता एक्झॅक्टली व्हाईट लाईनच्या आतून चेंडू निघून जातोय. लेफ्ट केलं होतं, एक्झिट केलं होतं. हे आपण बघतो. प्रवीण गुप्ता यांचे आमचे अंपायर सुद्धा दिसतात. मागे चांगलं टेलिकास्ट केलं जात आहे. आमचे हा VIP डाईसवर बसलेले सर्व आमचे मान्यवरांना दाखवलं जाते आहे. चेंडू अप्रतिम पाहायला मिळतोय. परफेक्ट. चेंडूच्या मिनिटमध्ये येत नाही आहेत, लेंथ ओळखत नाही आहेत, बॉर्डरमॅनचा चांगला वापर करतायत, परंतु परफेक्ट जे मात्र आपण पाहताय शॉर्ट सिलेक्शन आहे ते परफेक्ट नाही आहे आणि त्याचाच फायदा ॲडव्हान्टेज मिळतोय प्रतिस्पर्धी संघाला आणि स्पेशली भूमेश भोईरला. मॅग्निफिसंट बॉलिंग. यस, स्ट्राईक हँडवर दिसतो आपल्याला आकाश वाघ. आकाश वाघ याने सीझन 2 मध्ये जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग केली होती. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. नच पलिये जिसे कहा जाता है. हे देवेंद्र भोसकर यांना आपण पाहताय. सचिन घाग यांना आपण पाहू शकाल. अतिशय दोन्ही सुंदर व्यक्तिमत्व, खूप झटतात या क्रिकेटसाठी. यस, KCAचे उपाध्यक्ष आणि सल्लागार आहेत आणि भरपूर मेहनत देवेंद्र भोसकर यांची सुद्धा आहे. चांगला बॉल, चांगला बॉल. एकाच टप्प्यावर गोलंदाजी करत असताना काय भूमेश भोईरने गोलंदाजी केले. ॲक्शन स्पीक लाऊड दॅन वर्ड्स. आकृतीपेक्षा भूमेश भोईरची कृती मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम पाहायला मिळते. फॅब्युलस बॉलिंग. आकाश वाघचा जर आपण विचार केला, लगातार 5 बॉल डॉट केलेला आहे. प्रेशर भरपूर आता वाढलेलं आहे. ते आकाश वाघ याच्यावर प्रेशर रिलीज करावं लागेल आकाश वाघ याला. हा चेंडू ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतायत आणि यस, शेवटच्या मोमेंटला टेकन. सुरेख पद्धतीने झेल टिपला गेला. कॅरी करतायत. हे आमचे 2 समालोचक यावेळेला पाहायला मिळत आहेत. एक सिनियर मिस्टर डॉक्टर मोरेश्वर गवळी सर,
तर एका साईडला मनीष पाटील यांना आपण पाहू शकताय चर्चा करत असताना आराम फरमाईश थोडीशी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून हे शाहरुख शेख परिपूर्ण कव्हर करतायत. पहा विकेट कशी मिळाली, थोडासा बाउन्स मिळाला होता आणि पूल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि सरळ चेंडू विसावला गेला. फिल्डर त्या ठिकाणी पुढे आले. हा समोरून अँगल आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकलिपचा उपयोग फार मोठ्या प्रमाणात केला होता. डिस्टन्स तेवढं मिळालं नाही आणि काय चेंडू फॉलो केला आहे. ज्या पद्धतीने गुड शॉटचे बॉल आहेत आणि त्यामुळे सिम्बॉलसुद्धा दिसतोय. अतिशय चांगला झेल पाहायला मिळाला. आणि या ओव्हरमध्ये आपण पाहतायत आयुष सावंत आम्हाला दर्शवत आहेत की एक सुद्धा बॅटने धाव आलेली नाहीये, म्हणजे स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत दिनकर पाटील स्मृती या संघाच्या पेव्हलियन बॉक्समध्ये. जिंकणं आवश्यक आहे आमच्यासाठी ही मॅच. नाही, त्यांचं हे झाल्यामुळे. 19ला 2 धक्के 2 षटकाच्या समाप्ती अखेर. तर विजयासाठी जर आपण पाहिलं तर बॉल आहे तुमच्याकडे 24 आणि 24 बॉलमध्ये अजून सुद्धा धावा हव्यात त्या जवळजवळ 57. विकास भोईर आणि रोशीला आपण एका साईडला आपण पाहतायत, रोशनला आपण पाहतायत. चांगली बॅटिंग करावी लागेल. इथून कमबॅक तर गोलंदाजांनी केलंय. गोलंदाजांचा रोल सातत्याने त्याने खूप चांगल्या पद्धतीने हाताळले. अक्षय पाटील फ्रेममध्ये येत असताना पाहायला मिळतात डगआउटमधून. स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न विकास भोईरचा जरूर होता, परंतु इथे अक्षय पाटीलचा पहा टाळ्यांचा कडकडाट ॲप्रिसिएट करत असताना पाहायला मिळत आहेत. सुपर डिलिव्हरी. काय चेंडू होता. 19ला 2 धक्के. ज्या पद्धतीने नील पाटीलने गोलंदाजी केले ना, अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकात 3 बॉलचा पहिल्या बॉलचा विचार केला, 3 बॉलचा खूप धावा आल्या, परंतु त्यानंतर धावा येत नाही आहेत. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना एक रन तर जरूर मिळेल. वैभव स्वतः मात्र पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी सिंगल मिळत असताना संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचली गेली. 20 रन झालेले आहेत. हे षटकार अकबर शेखचे काय फटके खेळले होते, क्लास, परंतु थोडीशी घाई केली आणि अतिघाई संकटातनेही, हेच वाक्य म्हणावं असं वाटेल. अकबर शेखच्या बाबतीमध्ये चांगली पॉवरफुल बॅटिंग केली होती. कदाचित ते थांबले असते तर धावांचा वेग वाढला असता, परंतु क्रिकेट हा खेळ असाच आहे, जर तरला थारा नाही आहे. प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही गुणवत्ता सिद्ध करतील तेव्हा तुम्हाला प्रेक्षक वर्ग डोक्यावर घेतील. चला घाई करा, थोडंसं वेळ दौडू नका, कारण 3रं षटक सुरू आहे आणि वेळ झालेली आहे आतापर्यंत. पंधरा मिनिटे घेतलेच तर 15 बॉल टाकण्यासाठी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. आतापर्यंत स्थिरावले गेले परिपूर्णतः 20 धावा. काय जबरदस्त गोलंदाजी आणि काय जबरदस्त कमबॅक केलेलं आहे. पहिले 3 बॉल शौर्य वॉरिसच्या पक्षामध्ये होते, त्यानंतर कमबॅक आलेला आहे. ऑन साईडला काय फटका खेळलाय, फ्लॅट 6. क्लास टायमिंग ॲज अ स्विफ्ट ॲज अन एरो. बाणासारखा वेगवान KPL षटकार. केला आणि बॉलला पाठवून दिलंय मिड विकेटच्या बाहेर. सरळ 6 रनसाठी षटकार प्लॅन केला होता हा षटकार आणि या षटकाराने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 26 रन्स. नवसंजीवनी देणारा हा षटकार येतोय शौर्य वॉरिस टीमसाठी. चेंज ऑफ पेस, स्लोवर 1 चेंडू. नील पाटील प्रत्युत्तर देत असताना षटकार आल्यानंतर कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय. गुड डिलिव्हरी. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 26 रन झालेले आहेत. अतिशय चांगलं कमबॅक सिंग बघितलं, पण षटकार आला होता, मात्र त्यानंतर डॉट बॉलनी चांगलं कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज नील पाटील. चांगली गोलंदाजी केलेली आहे नीलने या KPL सीझन 5 मध्ये. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटचं एज घेत चेंडू पाठीमागे निघून जाईल. लॉंग स्टॉप रिझनला काय फिल्डिंग केले त्या ठिकाणी, सुपर फिल्डिंग. फक्त एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 27 वर जाऊन पोहोचले गेले. म्हणजेच इथून आता 49 रनची आवश्यकता 16.33च्या सरासरीने खेळावं लागेल. आस्किंग रिक्वायर्ड रन रेट. प्रतिस्पर्धी संघाला शौर्य वॉरियर्स या टीमला 18 बॉल 49 रन.
धन्यवाद समालोचन कक्ष. पुन्हा एकदा आपण एका खर तर ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे, कारण एका लाईव्ह पेंटिंग करणं खरं तर जिकरीचं काम आहे, पण तुमच्याकडे जर कला आहे तर तुमच्यासाठी सर्व काही सोपं आहे. तर आमच्यासोबत कोमल गुहागरकर आहेत आणि प्रीतम गुहागरकर आहेत, तर नक्कीच आपण त्यांच्याशी चर्चा. कोमलताई या, सकाळपासून आपण खरं तर डोळ्यात तेल घालून या स्टेडियमचं लाईव्ह पेंटिंग चेक. हो, असं फर्स्ट टाईमच मी हे सर्व केलं आहे. लाईव्ह पेंटिंग करते बट ग्राउंडवर फर्स्ट टाईमच केलं आहे. कामन प्रीमियर लीग यांनी आम्हाला ती संधी दिली याबद्दल डिटेलिंग बद्दल काय सांग. ओव्हल शेप, 30 यार्ड सर्कल आणि आपण पाहतोय तर डिटेलिंग म्हणजे जास्त काही एवढं दाखवलं नाही, ते तुम्हाला माहिती आहे. मला माहिती मी किती काम केलं आहे. आता ग्राउंड आहे तर जास्त त्याच्यात डिटेलिंग नाही येणार, कारण माणसं खूप लहान दिसणार. मग त्यानुसार ती माणसं छोटी छोटी दाखवलेत आणि ज्या प्रकारे गेट्स आहेत ते दाखवलेत. आणि ओव्हल शेप म्हणजे आता जसं सर्कल आहे तर वन साईडून तो ओव्हल शेप दिसणार आहे त्या प्रकारे तो ओव्हल शेपमध्ये दाखवला आहे. तर आहे पाहायला मिळालेले आहे. तर कला 18 बॉल आणि 49 रन, नीड 49 रन्स फ्रॉम 18 बॉल्स. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे. स्ट्रॅटेजिक टाइम आउट समाप्त झालाय आणि जाऊया आता पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. थोडंसं स्पीडअप करा जरा गेम, जेणेकरून वेळ वाचेल. अंधाराचं साम्राज्य पसरण्याच्या अगोदरच आपल्याला आजचा शेड्यूल तो पूर्ण करायला हवा. या आपण जाऊया हेमंत पाटील सरांकडे, लीड करतील आणि आम्ही असो एक्सपर्टला. 3 ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे. स्कोर बरोबर 27 रन. 49 रनची आणखीन आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी शौर्य वॉरियर्स टीमला. 18 बॉल 49 रन. टार्गेट थोडंसं आता कठीण झालेलं आहे, मात्र अशक्य नाही आहे. क्रिकेटमध्ये काही अशक्य नाही आणि या अशा ग्राउंडवर काही अशक्य स्कोर नाही आहे. स्ट्राईक हँडला बॅटर आपण बघू शकतो रोशन उंबरसडा आहे. नॉन स्ट्राईक हँडला विकास भोईर आहे. ही जोडी मैदानामध्ये दिसते आणि बॉलिंग ट्रॅकवर येतोय बॉलर लहू घोषे. थोडंसं चेंजेस करताना दिसतात. आपण बघितलं कोमल गुहागरकर आणि प्रीतम गुहागरकर यांच्याकडून अतिशय चांगली पेंटिंग्स आपण पाहिली. जी लाईव्ह पेंटिंग सकाळचं जे उद्घाटन सोहळ्याचं दृश्य होतं ते दृश्याची पेंटिंग केलेली आहे. पहिला बॉल घेऊन जातो लहू घोषे. हो, या वेळेला बघितलं डाऊन डी लेग, जास्तीत जास्त लेग स्टंपच्या बाहेर लहू घोषेने मारा केलेला आहे. त्यामुळे पहिल्या मॅचमध्ये मार पडलेला होता लहूला आणि त्याच दिशेने पुन्हा एकदा गोलंदाजी करताना दिसतो लहू घोषे. थोडासा जो लाईन आहे थोडीशी आतमध्ये घ्यावी लागेल लहू घोषे याला. हो, निश्चित स्वरूपात कुठेतरी ह्या वेळेला आपण पाहताय थोडंसं लेंथ लाईन विस्कळीत झाले आणि त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन राहिलेलं नाही आहे. आत्ता मात्र पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी आहे. पुन्हा लहू घोषे. ओ, ह्या वेळेला जोरदार अपील लेग बिफोरची होती, मात्र पंच सहमत नव्हती. शॉर्ट लेगच्या दिशेने बॉल जातो. लेग बाईटचा इशारा पंचांचा होतोय. एक अतिरिक्त धाव मिळते आणि एक धावेने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 29 धावा. हे आमचे स्कोरर आपण बघू शकतो आयुष सावंत. सर्व माहिती मागच्या 5 सीझन मध्ये विजय आणि आयुष सावंत यांनी पूर्ण माहिती ठेवलेली आहे या केसीची आणि केपीएलची सुद्धा. अप्रतिम कामगिरी आमचं हे समालोचन कक्ष, ज्यामध्ये आयुष सावंत आणि प्रमोद शेळके आमचे समालोचक आहेत. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज लहू घोषे. चांगला कमबॅक करावा लागेल लहू घोषे याला, कारण केपीएल मध्ये आतापर्यंत लहू घोषे याची गोलंदाजी चांगली झालेली नाहीये. पुढील बॉल घेऊन जातो राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ, चांगला बॉल. पुन्हा एकदा अपील लेग बिफोरची. गलीच्या दिशेने बॉल जातो. एक सिंगल. पुन्हा एकदा लेग बायचा 2 रनचा कॉल. रनआउटची रूपेने विकेट जाईल. फलंदाज होतोय बाद. एक धाव आणि दुसरी धाव काढत असताना फलंदाज बाद.
इट इज नो नेवर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत ऑफस्टमच्या बाहेर खूप पिचिंग झाला होता हा बॉल आणि त्यामुळे विरल नायर सर ॲक्युरेट होते. ॲक्युरेसी पंचांची भूमिका निभावत असताना लेग बाईचा इशारा त्या ठिकाणी आला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती फलकावर 30 या धावसंख्येवर. 30 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या. तर शाहरुख शेख आमचे कॅमेरामॅन हा संपूर्ण परिपूर्ण कॉमेंट्री बॉक्स यावेळेला दाखवला गेला, ज्यामध्ये हेमंत पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत, आयुष सावंत आपण पाहत आहेत, गुरुदेव या ठिकाणी आपण पाहू शकतायत आणि आमचे डिजिटल स्कोरर पाहायला मिळत आहेत. यस अंपायर टायमिंगच्या बाबतीमध्ये थोडंसं लक्ष पुरवायचं आहे. बॉल झालेले आहेत दोन बॉल आतापर्यंत टाकतोय गोलंदाज लहू घोषे. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर नवीन बॅटर येतोय राज घाटालनी मागच्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली होती, तीच बॅटिंग करावी लागेल राज घाटाल याला. हो यावेळेला बॉल येतोय विकेट किपरच्या मागे. राजू यावेळेला चुकतो आणि बॉल निघून जाईल लॉंग स्टॉप बाउंड्री बाहेर. 4 रनसाठी चौकार. फिल्डर आले होते परंतु त्यांना बीट करत चेंडू निघून जात आहेत. थोडेसे सावध पवित्रा घेतला होता आणि सरळ चेंडू निघून जाईल 4 रनसाठी चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 34 या धावसंख्येवर 34 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. नक्कीच नवसंजीवनी देणारा हा चौकार असेल. नशिबाचा चौकार येतोय स्टोर या फॉरेस्ट टीमसाठी. धावा कशा येऊ मात्र धावा येणं फार गरजेची गोष्ट आहे. हो चांगला बॉल मात्र थोडासा लेग स्टंपच्या बाहेरून गेला. असं वाटलं की लेग स्टंपच्या वरून येतोय की काय. वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त धाव मिळेल. धाव जाईल. धावसंख्या पोचेल ती 35 वर. 35 लॉस ऑफ 3 विकेट. 35 रन 3 विकेट. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ झालेला आहे आणि ज्या पद्धतीने आपण पाहत आहेत धावा मोठ्या प्रमाणात येत आहेत. सिंगल डबलला महत्त्व देत नाही आहेत. वाईट जास्तीत जास्त येत आहेत. ओ यावेळेला जोरदार अपील आणि कॉन्फिडन्स रुपयाने विकेट जाते. एक मोठी विकेट मिळते. दिनकर पाटील स्मृती मोरीगाव टीमला फलंदाज राज घाटाल इज आउट. बॅटची एज अँड टेकन. जबरदस्त गोलंदाजी लहू घोषेने कमबॅक केलंय. पहिल्या सामन्याचा विचार त्यांनी जरूर केला, सुधारणा केल्या. हे आहेत अजय पाटील फिट अँड फाईन आणि चर्चा करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रवीण गुप्ता साहेब यांच्या समवेत चर्चा करत असताना आपल्याला पाहायला मिळतात ऑन स्क्रीनवर. अतिशय कॉमन प्रीमियर लीगची चर्चा घराघरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आजपासून तर 23 तारखेपर्यंत टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर चिंचोटी ते नागले या विभागातील खेळाडूंना पडलेलं गोड स्वप्न म्हणजेच कॉमन प्रीमियर लीग. लहू घोषे नक्कीच चांगला कमबॅक करताना दिसतो. विकेट मिळालेली आहे. पहिली विकेट या सीझन मधली लहूच्या नावावर जाते. क्लीन परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी अराउंड दी लेग त्रिफला उद्ध्वस्त केलाय तो रोशन पाटील याचा. आणखीन एक विकेट. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट मिळवतोय गोलंदाज लहू घोषे इज ऑन हॅट्रिक. ऑफ स्टंप यावेळेला उद्ध्वस्त केला गेला. अतिशय चांगला चेंडू होता. खूप शफल झाले होते. क्रॉस बॅटचा उपयोग केला. रोशन जसे आले तसेच मात्र पॅव्हिलियनच्या रस्त्याला येत असताना पाहायला मिळत आहेत. लहू घोषेने खूप चांगला कमबॅक केला आहे आणि हॅट्रिकवर आता पोचले गेलेत. म्हणजेच इथे हॅट्रिक संधी जरूर दौडून आलेली आहे आणि पहिली हॅट्रिक आपल्या नावावर करतील का सीझन 5 KPL मध्ये. यस नक्कीच बघूया पहिली हॅट्रिक पूर्ण करेल की नाहीये. लहू घोषे मागच्या मॅचमध्ये महागडा ठरला होता. 1 ओव्हरमध्ये तब्बल 21 धावा खर्च केल्या होत्या. मात्र या ओव्हरमध्ये वाईट जरूर टाकलेले आहेत. मात्र कुठलाही मोठा फटका मारून दिलेला नाहीये कुठल्याही फलंदाजाला. चांगला कमबॅक आहे आणि या मॅचवर आता पकड मजबूत आहे ती दिनकर पाटील स्मृती मोरीगाव टीमची. हॅट्रिक बॉल चांगला फटका आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप मध्ये प्रोडक्शन आहे. चांगली फिल्डिंग होते. थ्रो होईल विकेट किपरच्या हातामध्ये. एकच धाव मिळेल. 1 पेक्षा जास्त काय नाहीये.
एक ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 36 रन्स 5 गडीच्या मोबदल्यात. उर्वरित जर आपण बघितलं तर 12 बॉल शेष आणि 12 बॉल मध्ये 40 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी, म्हणजेच 20च्या सरासरीने बॅटिंग करायची आहे मॅच जिंकायला शौर्य वॉरियर्स टीमला. 12 बॉल आणि 40 रन्स, नीड 40 रन्स फ्रॉम 12 बॉल्स. अतिशय चांगला सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. गड्यात 4:45 वाजलेले आहेत, कारण वेळ कोणाचा गुलाम नाहीये, वेळ कोणासाठी थांबणार नाहीये. 12 बॉल आणि 40 रन. रोशन एका कठीण. साईडला, रोशन उंबरसाडा 5 बॉलमध्ये 7, म्हणजे रोशनवर परिपूर्ण दारोमदार हेमंत पाटील सर आपल्याला पाहायला मिळते. परंतु एका दुःख्याचा हा खेळ नाही आहे, तर 11 खेळाडू मिळून मात्र प्रत्येकाने कॉन्ट्रीब्यूट केलं तर डेफिनेटली 100% हा विजय संपादन होत असतो. परंतु ते स्पष्टपणे चित्र दिसत नाही आहे. गोलंदाज हबी झालेत अक्षरशः यावेळेला शौर्य वॉरियर्स टीमचे. आणि यावेळेला आपण पाहत आहेत प्रतिस्पर्धी संघ दिनकर स्मृती पाटील. यावेळेला आपण पाहत आहेत दिनकर पाटील स्मृती आपण पाहू शकतायत. आणि 36ला 5 झालेत, म्हणजे इथे कुठेतरी आपण पाहत आहेत परिपूर्णता कोलॅप्स बॅटर झाल्यानंतर इथे सिच्युएशन नाजूक आहे. प्रिन्स यादव सुद्धा चांगली बॅटिंग करतो. मागच्या टुर्नामेंटमध्ये याच ग्राउंडवर प्रिन्स यादवने चांगली बॅटिंग केली होती, तर दोन्ही बॅटरला आता मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. कुठल्या टीम क्लीन वॉश घेणार नाहीये, प्रयत्न नक्कीच करतील. शौर्य वॉरियर्स टीमवर मोठी जिम्मेदारी आहे, कारण 2 टाइमचा चॅम्पियन टीम जर पहिल्याच दिवसामध्ये जर त्यांना क्लीन वॉश मिळाला तर मोठा बिग बो आपल्याला पाहायला मिळेल या KPL सीझन 5 मध्ये. बॉलिंग ट्रॅकवर येतोय हर्षद. पहिलाच बॉल अप्रतिम डिलिव्हरी. हर्षद याती चांगली गोलंदाजी. पहिलाच बॉल बघितला, अतिशय चांगल्या लाईन आणि लेंथनी टाकला होता हर्षद म्हात्रेने. पहिलाच बॉल डॉट. चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळाला. एका साईडला हर्षदकडे अनुभवाची कमी नाही आहे, आणि त्यामुळे मात्र अनुभवाच्या जोरावर सुद्धा काही गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असतात. परंतु या खेळामध्ये प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. हे ड्रोन व्ह्यू आपण पाहिलं ओव्हर द विकेटने हर्षद म्हात्रे. ओ ऑफ ब्रेक बॉल अतिशय चांगला, मात्र वाईटचा इशारा पंचांचा. लगेचच पंचांचा जो इशारा आहे त्याला चॅलेंज केलेला आहे हर्षद म्हात्रे याने. चेक केला जाईल वाईड आहे की नाही. सॉफ्ट डिसिजन वाईड आहे, मात्र हा DRS मागवलेला आहे तो हर्षद म्हात्रे याने. ऑफ ब्रेकचा मारा केला होता यावेळेस बघितला, पण हे व्हेरिएशन आहे गोलंदाजीमध्ये हर्षद म्हात्रे याच्या. टप्पा बघितला पण भरपूर बाहेर पडला, किती आतमध्ये बॉल आलाय हे बघायचं आहे. चेक केलं जाईल. दोन्ही अंपायर आहेत, गुलबकर सर यांना अमोल वेतसकर सर, दोन्ही अंपायर चांगली अंपायरिंग करतात. थोडासा ऑफ ब्रेकचा हा मारा होता आपण बघितला. सॉफ्ट डिसिजन इज वाईट. लगेचच चॅलेंज केलं हर्षद म्हात्रेने. चेक केला जाईल, बघूया काय डिसिजन असेल आमच्या टीव्ही अंपायरचं. डिसिजन पेंडिंग आहे. ऑफ ब्रेक चेंडू जरूर होता, परंतु टप्पा बाहेर पडल्यानंतर कोणत्या पद्धतीने चेंडू आतमध्ये आलाय की नाही. लाईनच्या तर आतमध्ये पडला होता बॉल, आणि त्यानंतर जर आपण बघितलं थोडासा ऑफ ब्रेक झाला आणि फेअर डिलिव्हरी. काय जबरदस्त कॉन्फिडन्स होता हर्षद म्हात्रे याचा आपण बघितला, आणि लगेचच चॅलेंज केलं होतं अंपायरला, आणि हा DRS सक्सेसफुल. पुन्हा हर्षद म्हात्रे आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओ चांगला फटका आहे, इनसाइड आउट शॉट. स्लीपर कव्हरला फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग करतो लहू घोषे. फक्त एकच रन मिळेल, एक पेक्षा जास्त काय नाहीये. या मॅचवर पकड अगदी मजबूत झालेली आहे दिनकर पाटील स्मृती मोरीगाव टीमची. 9 बॉल आणि 39 रन्स हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 3 बॉल व्यवस्थित आतापर्यंत हर्षद म्हात्रेने हाताळलेत. अमित गोलटकर आणि प्रमोद किनी यांना आपण पाहू शकतायत. हेच डिस्कस करत असताना की बॉल आतमध्ये आला होता ऑफ ब्रेक झाल्यानंतर, आणि हेच डिस्कस करत असताना आमच्या ऑन स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतात अमोल वेतोस्कर सरांबरोबर ही चर्चा ऑन स्क्रीनवर पाहायला मिळते. रोशन उंबरसाडा स्ट्राइक एंडवर. ओ सेट ड्राईव्ह आहे लॉग ऑफच्या दिशेने. फिल्डर येतोय कैलास, चांगली फिल्डिंग. रनआउटची संधी, विकेट जाईल. धावची चुरबेने फलंदाज होतोय बाद. प्रिन्स यादव इज आउट. 6वा हादरा लागतोय शौर्य वॉरियर्स टीमला. प्रिन्स इज आउट.
स्वागत आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकतायत खेळ साकारला गेला आतापर्यंत. छोटा बघतो त्याला सुद्धा टेन्शन झालेलं आहे. त्याला सुद्धा हे टेन्शन आहे की 2 टाइम चॅम्पियन टीमला आता असं वाटते की ती पराजयाच्या शाळेमध्ये गेलेली आहे. हा चिमुकलेला सुद्धा थोडंसं टेन्शन आहे कारण भरपूर फॅन्स आहेत शौर्या फॉरेस्ट टीमचे. नवीन बॅटर येतो ही बॅटिंगसाठी अबुतुल्ला खान. आता स्ट्राईक एंडवर आहे तो रोशन उंबरसडा. 8 बॉल शेष, 8 मध्ये 38ची आवश्यकता. हे 2 बॉल अतिशय महत्वाचे आहेत. 2 बॉलवर 2 मोठे फटके यायला पाहिजे प्रमोद. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा हर्षद माते राऊंड विकेटने ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. बॉल वाईटचा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त धाव मिळेल. 1 ने टीमचं टोटल जाऊन पोचेल स्कोर बोर्डवर 39 रन्स. 39 लॉस ऑफ 6 विकेट. भरपूर विकेट गेलेले आहेत. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर हर्षद मात्रे राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करेल रोशन उंबरसडासाठी. राऊंड विकेट. पुन्हा एकदा बघितलं ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर मारा करतोय. वाईटचा इशारा. आणखीन एक वाईट. जवळजवळ 2 वाईट या षटकामध्ये टाकतो लागोपाठ हर्षद मात्रे. हर्षदला माहिती आहे इथून जर आपण पाहिलं तर वाईट यॉर्करने जरूर चेंडू आपण हाताळू शकतो. वाईट आले तरी हरकत नाही आहे. हे सुंदर आपण पाहतोय. ज्युपिटर आपल्याला पाहायला मिळतंय. अतिशय सुंदर पद्धतीने सजावट पुष्पमाळ अर्पण केली जाते ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत. आणि अतिशय सुंदर पद्धतीने ज्युपिटरवर सर्वांचं लक्ष वेधित राहिलंय TVS. एज लागते. विकेट किपर वैभव पाटीलच्या हातामध्ये बॉल. विकेट जाईल रोशन उंबरसडा याची. आणखीन एक फलंदाज बाद. शौर्या वॉरियर्स टीमचा 7वा फलंदाज आउट. फ्लाईट दिली होती या बॉलला. आपण पाहताय थोडासा ऑफ ब्रेक चेंडू आपण पाहू शकतायत. लेफ्ट हँड बॅटरला आपण पाहू शकाल थोडासा फ्लाईट दिली होती या बॉलला. थोडासा जरूर वळण घेणारा चेंडू पाहायला मिळाला. बॅटची एज होती आणि रोशन एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. 40 रन्स 6 विकेट्स. आता मात्र सामन्याचं सिच्युएशन पूर्णपणे आता पाहतायत डावताना एका साईडला विस्कळीत होताना आपण पाहू शकाल. एक 7 लक्षात बॉल घ्या, आणि एक 36 रनची आवश्यकता. सूचना अशी आहे जी टीम हारेल त्या टीमने जायचं नाही, शेवटपर्यंत राहायचं आहे. कारण केसीच्या अंतर्गत तुम्हाला जे पॉकेट्स आहे प्रत्येक टीमचे 14 खेळाडूंना तुमचे जे मानधन आहे तो मिळणार आहे. तुमचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. जी टीम हरेल त्या टीमने सुद्धा राहायचं. शेवटची मॅच संपल्यानंतर आपण तो सन्मान करणार आहोत कारण आज 2 टीम या स्पर्धेमधून बाहेर होणार आहेत. हे बघू शकतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्टॅच्यू. फुल टॉस बॉल चांगला फटका आहे. गॅप मध्ये सुद्धा आहे. बॉल जाईल सरळ लॉंगन आणि लॉंगअपच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. बॉल होता आणि फुल टॉस बॉलला अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केला. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अगदी नेत्रदीपक. पॉवरफुल सुद्धा होता. टायमिंग चांगलं साध्य केलं होतं. लो फुल टॉस बॉल होता. स्टेप आउट थोडेसे झाले होते आणि बॅकलिपचा उपयोग करत असताना सरळ बॅटचा टायमिंग चांगलं आणि सरळ चेंडू निघून जातोय. स्ट्रेट ड्राईव्हचा सेफ झोनमध्ये चौकार येताना पाहायला मिळतोय. आता सिच्युएशन अशी आहे की 6 बॉल तुमच्याकडे आहेत आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजूनसुद्धा 32 रनची आवश्यकता आहे. झालेल्या आहेत. टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये या धावासुद्धा अचीव झालेल्या आहेत. त्यामुळे मात्र आपण इथे अजूनसुद्धा भाकीत करू शकणार नाही आहेत. कोणतंही प्रेडिक्शन देऊ शकणार नाही आहेत आणि प्रत्येक प्रेक्षक याच गोष्टीची आतुरतेने वाट पाहतो की षटकार आणि चौकार आम्हाला कधी पाहायला मिळतील. मात्र हा चमत्कार करावा लागेल तो अबुतुल्ला खान कारण तो स्ट्राईक एंडवर आहे. तन्मय गोवारी आणि अबुतुल्ला खान हे 2 फलंदाज सध्या दिसतात आपल्याला विकेटवर शौर्या वॉरियर्स टीमसाठी. आणि 6 बॉलमध्ये 32ची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवर येतोय बॉलर भूमेश भोईर ज्यांनी षटक टाकलं होतं. फक्त 3 धाबेचं 3 धाबा दिल्या होत्या. 1 विकेट मिळवली होती. तोच भूमेश. पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर. हो चांगला बॉल. अप्रतिम डिलिव्हरी. लेंथ बॉल होता. खाली राहिला. शॉर्ट आर्मनी पुल करण्याचा प्रयत्न. फलंदाज अबुतुल्ला खान याचं डॉट बॉल जातोय. शेवटचे 5 बॉल आणि 32ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी शौर्या वॉरियर्स टीमसाठी. काय बॉलिंग केले भूमेश भोईरने. अतिशय चांगलं गोलंदाजीचं पृथक्करण. आतापर्यंत त्याने 7 बॉल हाताळलेत आणि त्यामध्ये फक्त 3 धावा खर्च करत 1 विकेट मिळवले. सुंदर ॲनालिसिस. भूमेश चांगला फटका आहे. ऑन दी राईज केला जातोय. कौकानीच्या दिशेने फिल्डर आहे हर्ष. चांगली फिल्डिंग करतो. फक्त 1च धाव मिळते. सिंगल स्कोर जरूर थोडासा पुढे जाईल. 31ची आणखीन आवश्यकता. शेवटचे षटक जे महागडं पडलं पहिल्या इनिंगमध्ये 20 धावा आल्या त्या ठिकाणावरून जो मोमेंटो आहे तो मोमेंटो गेलेला
आहे तो दिनकर पाटील स्मृती मोरीगाव टीमच्या बाजूने. ओव्हर द विकेटने हो ह्या वेळेला बघितलं एज लागली विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. विकेट मिळते भूमेश याला. विकेट नंबर 8 डाऊन. उमेश भोईरच्या गोलंदाजीचं या वेळेला खरपूस समाचार कोणतेही फलंदाज घेऊ शकले नाहीत. 9 बॉल त्याने हाताळलेत आत्तापर्यंत. या इनिंगचा विचार केला तर 4 धावा देत 2 विकेट्स मिळवलेत. म्हणजे परफेक्ट गोलंदाज कसा असावा हे भूमेश भोईरने यावेळेला दर्शवून दिले गेले. जे ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत त्यामध्ये मिलिंदजी काशीनाथ किरी मराठी दणका हे सुद्धा मात्र आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि त्यांनी सांगितलं खूप छान स्पर्धा आहे आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत. चांगला फटका पॉईंटच्या दिशेने. पॉईंटच्या डोक्यावरून खेळला जातो. डीप बॅक ऑफ द पॉईंटच्या दिशेने बॉल फरार होईल. बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. खरोखरच बघितलं पण चौकार येतोय आणि चौकारांनी टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 49 रन्स. आता जर बघितलं बॉल शेष आहेत ते फक्त आणि फक्त 2 आणि जिंकण्यासाठी रन हवे आहेत. 27 धावांची आवश्यकता आहे. उमेश भोईर पुन्हा बॉल ट्रॅकवर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल औपचारिकता आता आपण म्हणू शकतोय आणि एक बिग ब्लो. KPL सीझन 5 मध्ये एक बिग ब्लो आपल्याला पाहायला मिळेल. 2 टाइमची चॅम्पियन टीम ज्या टीमला क्लीन वॉश मिळताना दिसेल या KPL सीझन 5 मध्ये. अंतिम बॉल शेष. भूमेश शेवटचा बॉल घेऊन जातोय. ब्लॉकल मध्ये बॉल. बॅक ड्राईव्ह या ठिकाणी विजय झालेला आहे तो दिनकर पाटील स्मृती मोरीगाव टीम. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक प्रवीण घरत, हार्ड लक रवींद्र घरत अँड हार्ड लक अकबर अँड ऑल टीम शौर्या वॉरिस. एक सक्सेसफुल टीम म्हटली जात होती. काबन प्रीमियर लीग मधली 2 वेळा चॅम्पियन झाली होती. मात्र या सीझन 5 मध्ये पहिल्याच दिवसामध्ये लगातार 2 मॅच पराजित होत असताना या स्पर्धेमधून बाहेर जाताना आपल्याला दिसते. हार्ड लक. खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे चांगला खेळ केला प्रतिस्पर्धी संघ दिनकर पाटील स्मृती मोरीगाव. आपण पाहू शकतायत वैभव पाटीलने जी बॅटिंग केली ना ती क्लास पाहायला मिळाली. 15 बॉलमध्ये 31. अभिषेक भगतने 16 बॉलमध्ये 31 आणि गोलंदाजी करताना भूमेश भोईरने 8 रन देत 2 विकेट. लहू घोषे आला. लहू घोषेने 8 रन 2 विकेट. हर्षद मात्रेने एक चांगला स्पेल हाताळला गेला. 8 धावा 1 विकेट. नील पाटील 2 षटक 24 रन 12चा इकॉनॉमी पाहायला मिळाला. परंतु आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो तो वैभव पाटीलचा आपण पाहू शकलात. वैभव Yes. पाटील